या मॅच करता किशोरजी आपण त्या ठिकाणी पंचांचं काम पाहायचं आहे. किशोराबाद आपणास विनंती असेल या मॅच करता आपण पंचांचं काम पाहायचं आहे. चला विनंती असेल प्रांश 11 आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. SV फायटर्स पंचांना पाणी घेऊन जा कुठेतरी आणि त्याचबरोबर ती बॅटर्स रेडी करा टीम प्रांश 11. चला या मॅच करता पंचांचं काम पाहायचं आहे. किशोरजी आवाज आपण या ठिकाणी असाल तर सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण पाहतोय. अर्थातच त्या ठिकाणी SV फायटर्स विपक्ष टीम प्रांश 11. टीम SV फायटर्स संघन बॉल 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 द्या जरा मैदानाच्या आतमध्ये बॉल दोन रोल बॉल. यश प्रथमेश या दोघांमध्ये ही बॅटल रंगणार का? अर्थातच खऱ्या अर्थानं यश पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज झालाय. पहिला चेंडू वा तेच तर्रार रफ्तारनं अर्थातच हाफ ट्रॅकर पद्धतीचं पाहायला मिळाला. थोडा शरीरापासून दूरवर ठेवला होता आणि एक डॉट बॉल आलाय. या दरम्यान एक काटेकी टक्कर होणार कारण प्रथमेश बनाम यश अशी ही बॅटल असणार आहे. सुरुवातीला या षटकामध्ये 5 चेंडूची 1 ओव्हर असणार आहे. अर्थातच त्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये तुमचा पहिली इनिंग संपणं फार गरजेचं आहे. तुमची इनिंग त्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपुष्टात आणायची, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्पीडअप करा यश. यावेळेस मात्र वार केलाय. हा मोठा वार आहे आणि तो प्रथमेशचा आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. एक चांगली भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागेल, साकार करावी लागेल ती यशला. 6 धाबा धावफलकावरती आले. 2 चेंडू अद्याप फेकले जात आहेत. समोरच्या दिशेने फटका सजवला. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार सीमा पार. इथंही येईल चौकार प्रथमेशच्या बॅट मधून. टीसी मास्टर दहा धावा अर्थातच धावफलकावरती येतील 3 चेंडूच्या माध्यमातून. अर्थातच 3 चेंडू फेकलेत यशनं. टॅपशॉट या दरम्यान समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन आणि तिथंही चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा पाहायला मिळाला. फलकावरती आलेत. शेवटचा चेंडू शेष असणार आहे या षटकातला. अर्थातच प्रथमेश आता मात्र लय मध्ये आलाय, रिदम मध्ये आलाय. चांगल्या दर्जाची फलंदाजी तोही साकारतोय. आणखीन एक मोठा वार
चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धावा तब्बल बनल्यात 20. हे पहिलं षटक खूप महागडं आलंय टीम एस व्ही फायटर्स. पुढे असणार आहे. इथून पुढे जे येतील षटकार त्यांच्याकरता प्रत्येक षटकाराला त्या ठिकाणी हे 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 20 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्यात. यश सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. अर्थातच त्या ठिकाणी प्रथमेशला ठाऊक आहे की हा सामना किती महत्वपूर्ण आहे. कमबॅक केलं जाईल का विवेकच्या माध्यमातून या षटकामध्ये. मेंडिस यश हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. नो बॉल यावेळेस ओ स्टेपिंग. क्या बात आहे. इथं पर्वणी प्रथमेश करता येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा. नो +1 अशा 2 धावा. अर्थातच 22 धावा बनल्यात. या फ्रीटचा फायदा उचलला जाईल का त्या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून. आणि बॅटनं यावेळेस ऑन साइड रिजनला ढकलून दिलंय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे डीपला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. दुहेरी धाबेने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संघर्ष आज ही संघर्षाची धगधगती बात तुम्हाला तेवढ ठेवावी लागणार. मित्रांनो संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ती ताकद असते. अर्थात तो पेलण्याची ती ताकद असते, ती धमक असते. तुम्हालाही ती ताकद दाखवावी लागेल. अंतिम चरणाकडे या स्पर्धा झुकल्यात. या स्पर्धेची वाट तुम्ही आतुरतेने पाहत होता. इथंही एक्स्ट्रा कव्हर मधून दीपक यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल सीमा पार. आणखीन एक 28 धावा या दरम्यान आपण पाहतोय. अर्थातच 2 चेंडू अद्याप हाताळलेत. प्रथमेश काय फलंदाजी करतोय, साकारतोय. मागच्या मॅच मध्ये याच प्रथमेशने 45 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली होती. इथं फटका हवेमध्ये आलाय. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला आणि तदनंतर मात्र विवेक नाडकरनं हा पलटवार केलाय. 28 या आकड्यावरती पहिला धक्का. मेंडिस माघारी परतलाय. टीसी मास्टर Yes. 28 धावा आहेत धावफलकावरती. पहिला ब्रेक थ्रू आलाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. दरम्यान नवीन बॅटर्स प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतील. प्रफुल्ल म्हणजे बंड्या, ज्या बंड्यानं मागच्या मॅच मध्ये एक चांगला सेल टिपला होता. अर्थातच त्या ठिकाणी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. विवेक बंड्याच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल सूरज अवध यांच्याकडून. वाह, चांगला चेंडू आतमध्ये आला. तदनंतर मात्र एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. आणि सिंगल षटकाची सांगता होईल. 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या जातील. पण अजूनही शेवटचे 5 चेंडू अंतिम षटकातले फार निर्णायक असणार आहेत. आणि ते 5 चेंडू हाताळण्याकरता त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं स्पेल फेकण्याकरता कोणाला प्राचारण केले जाईल. अर्थातच दीपक त्या ठिकाणी पाहायला मिळतील. जांभरे आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी एक मोठी
इनिंग साकारेल असं वाटलं होतं प्रथमेश, पण तदनंतर मात्र 28 या आकड्यावरती पहिला धक्का दिला विवेकनं आणि तदनंतर मात्र या मॅचमध्ये टीम एस व्ही फायटर्स संघाला कमबॅक करून दिलं आहे का. पण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणारे 5 चेंडू त्या ठिकाणी चांगल्या धाटणीचे टाकले तर या धावगतीवरती अंकुश लगावला जाईल, अन्यथा ही धावगती हे धावफलक असंच वेगानं पुढं सरसावलं जाईल. व्हाईट बॉल, व्हाईट +1 पाहायला मिळाली आहे. विवेकनं चूक केली त्या ठिकाणी, त्याला लागलंय का पहा, पाणी घेऊन जा. एकोणतीस धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थातच दीपक जांभरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित त्यांच्याकडून आहे आणि 30-30 दरम्यान एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला तर एक सिंगल आली आहे. सिंगलला 31 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. टीम हवेमध्ये आहे, फटका आणि निश्चितच त्याचा फायदा झालाय. बंड्या षटकार ठोकलाय त्या ठिकाणी आणि या 6 धावा धावफलकावरती ऍड होतील. 6 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल 37 या आकड्यावरती. क्या बात आहे. टीम प्रांश शिलेबन संघ झुकून दिलंय या मॅच मध्ये टीम प्रांश शिलेबन संघाने. शेवटचा बॉल असेल अर्थातच या इनिंगचा, या पूर्वार्धाचा. दीपक जांभरे यांचा 37 धावा बनल्यात, अजूनही धावा बनल्या जाऊ शकतात. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. 38 धावांची गरज असणार आहे मॅच जिंकण्याकरता, सामना जिंकण्याकरता येणाऱ्या एक चूक झाली आणि त्याच कारणानं शेवटचा बॉल आहे. सदतीस धावा आपण धावफलकावरती जरूर पाहतोय आणि शेवटचा बॉल घेऊन दीपक येतील. अर्थातच त्या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 2 केला. यावेळेस आणखीन 6 धावा ऍड होतील. क्या बात आहे. शेवटचा चेंडू वाया जाऊ दिला नाहीये. या 6 धावेनं बनल्यात ना त्या तब्बल 43 धावा, 44 धावा बनवाव्या लागतील. 15 चेंडू टीम एसव्ही फायटर्सला. सेमीफायनल क्रमांक 2 मॅच मध्ये टीज मास्टर
क्रमांक 2चा थरार मैदानाच्या आत पाहायला मिळेल. कोण असणार आहे दुसरा फायनलिस्ट जो आपल्याला या मॅच मधून मिळणार. चव्वेचाळीस झालेत, 45 ची गरज असते. त्याच कारणानं त्या ठिकाणी गोल झाला होता आणि आमचे गुणलेखक आयुषनं ती चूक सुधारली आहे. उशिरा का होईना पण ते आम्हालाही शानपण सुचलंय. थँक्यू. जाऊया मॅचकडे. अर्थातच त्या ठिकाणी SV फायटर्स मागील वर्षी देखील फायनलमध्ये हा संघ पाहायला मिळाला होता आणि अर्थातच त्या ठिकाणी मागील वर्षीचं पुरं राहिलेलं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता विवेक नाडकर अँड कंपनी सज्ज झाली आहे. पण खूप सारी मशक्कत खूप मेहनत त्यांनाही घ्यावी लागेल कारण तब्बल 45 धावांचं लक्ष असणार आहे. समोर असेल प्रथमेश वाडवल आणि त्याच्याही गोलंदाजीचा त्यांना सामना करावा लागणार आहे. यश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाह ओल डिलिव्हरी याही दरम्यान पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचा चांगला दाटणीचा चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. एक खडतर आव्हान आणि या खडतर आव्हानांचा सामना कशा पद्धतीने करणार हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी विचार केला तर SV फायटर्स संघाचं नाव फायटर्स आहे. तुम्हाला फाईट करावी लागेल. फायटर्स म्हणजे योद्धे. तुम्हालाही लढाई लढावीच लागेल योद्ध्याप्रमाणे. मिडॉनला प्रोटेक्शन वा काय दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. टीम प्राश 11 संघ त्यांनाही ठाऊक आहे आज जर फायनल खेळायची असेल या हंगामातली ना तर इथं आपल्यालाही बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. विवेक नाडकर ज्याच्यावरती एक चांगली जबाबदारी आली आहे आता मात्र संपूर्ण टीमची. क्या बात आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. एक या आकड्यावरती धावफलक जैसे थे. परिस्थिती फार गंभीर होत असताना या परिस्थितीला योग्य रीतीनं हाताळणं फार गरजेचं आहे कारण ती समस्या एकदा बनली ना की सोडवताना आपल्याही नाकी नव येत असते. 3 चेंडू अद्याप संपन्न झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अर्थातच एक धाव त्या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 45 धावांचं लक्ष आहे. 45 टू विन. पुन्हा मिड विकेट रिजनला चेंडू 30 सर्कलमध्ये त्या ठिकाणी एक सिंगल पाहायला मिळाले. सिंगलला 2 धावा धावफलकावरती येतील. 4 चेंडू फेकले जातात. बेंडीचं षटक आहे ना ते फार महत्त्वपूर्ण होतं. अर्थातच त्याची चर्चा आपण सुरुवातीलाच केली आणि निश्चितच त्यानं हे षटक ताकदीचं हाताळलंय. चांगलं रोखलंय या दोन्ही बॅटर्सला. शेवटचा चेंडू असेल शेष अर्थातच प्रथमेशचा टीम प्राश 11 संघाच्या माध्यमातून. टॅप शॉट पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला त्याच एरियामध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल पुन्हा आली आहे. सिंगलला फक्त 3 धावा बनलाय धावफलकावरती. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 42 धावा. या 42 धावा कशा पद्धतीनं ठोकणार कशा पद्धतीनं बनवाव्या लागतील. या खडतर परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुकावणे. तुम्हालाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवावं लागेल. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही त्याकरिता एफर्ट्स द्या. अर्थातच त्या ठिकाणी एफर्ट्स द्या प्रयत्न करा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेके चढ़ती है 1-2 बार नहीं 100 बार उस दीवार से फिसलती है. आखिरकार
उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक कोशिश करा, एक प्रयत्न करा तुम्ही. याही वेळेस लॉंग लेग रिझनमध्ये फटका सजवला जाईल, तद्वत मात्र एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसरी दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा असतील धावफलकावरती, 5 धावा पाहायला मिळते. संत गतीने हे स्कोर कार्ड आता मात्र पुढे चाललंय. दोन्ही बॅटर्स अक्षरशः मोठे फटके खेळत असताना कुठंतरी कमी पडलेत, मागे पडलेत. त्याच कारणाने हे स्कोर कार्ड मात्र धीम्या गतीनं पुढे जाते. आणखीन एक डॉट बॉल, हा प्रेशर क्रिएट केलाय या दोन्ही गोलंदाजानं. अमोल देखील चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. त्यालाही ठाऊक आहे मिळालेली संधी होती, पहिला सामना गमावला, तदनंतर मात्र एक चांगल्या दर्जाचं कमबॅक पाहायला मिळालं. आणि तो कमबॅक मात्र या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन आलाय. फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याकरता तेही मशक्कत घेत आहेत. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. अप ट्रॅकर चेंडू आला, बॅटनं त्याला स्क्वेअर लेग मधून ढकलून दिलाय. नो बॉल देखील पाहायला मिळतोय. 7 धावा. आपल्याला येणारा चेंडू फ्रेट स्वरूपाचा असेल. 12 धावा धावफलक्यावरती आल्यात. हा तिसरा चेंडू नो बॉल स्वरूपाचा आलाय. अर्थातच या फ्री हिट वरती देखील असंच आक्रमण पाहायला मिळेल का? वा, क्या बात आहे, चांगलं कमबॅक आहे अमोल याचं. आणखीन एक डॉट बॉल. 12 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातले शेष. टीम फ्रान्स 11 संघानं अगदी चांगला तंज कसलाय बॅटर्सवरती. पुढे सरसावून फटका खेळायचा होता. एज लागली, प्रथमष्ट झेल टिपला, यशला माघारी यावं लागलं. पहिला धक्का टीम SV फायटर्सला. टीझी मास्टर. आणखीन एक डॉट बॉल आणि षटकाची सांगता या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 12 या आकड्यावरती 6च्या सरासरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 5 चेंडू फार महत्वाचे असतील आणि 5 चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच त्या ठिकाणी 5 चेंडूवरती सलग 5 षटकार आले तरी देखील अवघड अशा परिस्थितीमध्ये टीम SV फायटर्स. पहिला षटकार आलाय विवेकच्या बॅटमधून. देर आहे दुरुस्त आहे पण षटकार आलाय. टीसी मास्टर. धावफलकावरती आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये अजूनही 27 ची गरज असणार आहे. त्या ठिकाणी एखादी मॅजिक चेंडूच त्या ठिकाणी वाचवू शकेल पण तिथं देखील 1 रन आली आहे. आता मात्र सामन्यावरती बरीचशी पकड बनवली आहे ती फ्रान्स 11. 19 धावा या दरम्यान धावफलकावरती एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. सुजित दरम्यान ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. व्हाईट बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय. एक अवांतर चेंडू फेकलाय. अवांतर चेंडून
20 धावा धावफलकावरती. 25 ची गरज असेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 25 धावा. खूप साऱ्या अवघड परिस्थितीमध्ये पेचामध्ये सापडलेला आहे हा संघ, पण आणखीन एक वाईट श्लॉंगांच्या डोक्यावरून हा 6 धावन करता षटकार सुजित. दोन चेंडू 19 धावांची गरज असेल. यावेळेस लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल चौकार इथं देखील पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चौकारानं 15 ची गरज आहे, मात्र चेंडू हातात शिल्लक आहे 1. आणि दुसरा फायनलिस्ट त्या ठिकाणी फायनल मध्ये दाखल होतोय ना, तो आहे फ्रान्स 11चा संघ, जो अगदी विजयाच्या दहलीज वरती उभा आहे. टीम फ्रान्स 11 संघ त्या ठिकाणी या मॅच मध्ये विजय सलामी देतोय, फायनल मध्ये दाखल होतोय. चला या दोन्ही टीम्स, टीम आकृती 11 विपक्ष फ्रान्स 11, रेपुली प्रीमियर लीग सीझन 4 चा फायनलचा अखेरचा घमासान, अखेरचा थरार या दोन संघांच्या दरम्यान रंगणार. चला या टीम आकृती